मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रुपाली चाकणकरांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा. खरात भोंदूबाबा प्रकरण चाकणकरांना भोवलं. संजय राऊतांकडून भोंदू खरातसोबत एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत पाटलांचे फोटो सोशल मीडियात पोस्ट. भोंदू खरातवरून आता नेत्यांमध्ये फोटो वॉर पेटण्याची शक्यता. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचाही भोंदू अशोक खरातसोबतचा फोटो. तटकरेंचा फोटो समोर आल्यानंतर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता. रुपाली चाकणकरांनी घेतली पोलीस महासंचालक सदानंद दातेंची भेट. भोंदू खरात प्रकरणी सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्यासाठी दिलंय पत्र. एक्सवर पोस्ट करत चाकणकरांची माहिती. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांवर नवं संकट. कांदा, ज्वारी, गहू, हरभरा भुईसपाट, तर केळी, टरबूज, द्राक्ष, आंब्याचंही मोठं नुकसान. हॉर्मुझची समुद्रधुनी सुरू करण्यासंदर्भात मदत न मिळाल्यानंतर ट्रम्प यांनी नाटो देशांना सांगितलाय करार. अमेरिकेशिवाय नाटो देशांमधील परिस्थिती कमकुवत. भविष्याच्या संकटाला सामोरं जाण्याचाही दिला इशारा. इस्रायलनं हैफामधील बाजान तेल रिफायनरीवर केलेल्या हल्ल्याच्या ठिकाणी न्यूज 18 नेटवर्कची टीम दाखल. कुवेतच्या अल अहमदी रिफायनरीवर इराणचा जोरदार हल्ला. हल्ल्यानंतर रिफायनरी युनिट बंद. पंतप्रधान मोदींनी 5 देशातील राष्ट्राध्यक्षांसोबत केली फोनवर चर्चा. मोहन भागवत आणि शशी थरूर यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांना अपील. युद्ध संपवण्यासाठीच्या प्रयत्नात साथ देण्याची केली विनंती. देशभरात आज ईदचा उत्साह. मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज अदा. ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात. आता बातमी छत्तीस जिल्ह्यांची. मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांवर 15 डब्यांच्या लोकल थांबणं सोयीचं व्हावं या दृष्टीने ठाणे आणि डोंबिवली स्थानकांवरील प्लॅटफॉर्म विस्ताराचं काम हाती घेण्यात आलंय. याकरता रात्री 12 वाजल्यापासून रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी अनेक लोकल्स रद्द होतील. काही लोकल धीम्या मार्गाऐवजी जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. प्रभादेवी रेल्वे स्थानकाजवळ प्रभादेवी रोड ओव्हरब्रिजच्या गर्डर डी लॉन्चिंगसाठी पश्चिम रेल्वेकडून मध्यरात्री मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक आज मध्यरात्री 1:30 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत सगळ्या मार्गांवर लागू राहणार आहे. या कालावधीमध्ये चर्चगेट ते दादर दरम्यान उपनगरीय लोकल सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे आणि वाशी स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक असणार आहे. हा मेगा ब्लॉक अप आणि डाऊन मार्गांवर सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 असेल. या कालावधीमध्ये वाशी, नेरूळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा रद्द होतील. तर दुपारी 4:10 नंतर सेवा सुरळीत सुरू राहणार आहेत असं रेल्वे प्रशासनानं कळवलं आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात येणाऱ्या 17 व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा प्रथमच 2 प्रवेश पत्र देण्यात येणार आहेत. यामध्ये एक अस्थायी आणि दुसरे अंतिम असेल. यातील अस्थायी पत्र परीक्षेच्या 8 ते 10 दिवस आधी दिले जाईल. त्यातून विद्यार्थ्याला प्रवेश परीक्षा कोणत्या शहरात आहे याची माहिती समजू शकणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिका विकास प्रकल्प पूर्ण करण्याकरता खुल्या बाजारातून 200 कोटी रुपयांचं कर्ज रोखे उभारणार आहे. यावर 0 व्याज आहे. त्याची योग्य प्रकारे गुंतवणूक केल्यास अर्बन चॅलेंज फंडातूनही प्रकल्पांकरता आणखी वित्तीय निधी उपलब्ध होऊ शकेल. कल्याण डोंबिवली महापालिकेचा 2026-27 आर्थिक वर्षाचा 3,186 कोटी 60 लाख रुपयांचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्तांनी सादर केला. अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक प्लास्टिक परिसंस्थेमध्ये मोठी अस्थिरता निर्माण झालेली आहे अशी माहिती ऑल इंडिया प्लास्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनकडून देण्यात आली. युद्धामुळे पॉलिमर आयात विस्कळीत झालेला आहे. उत्पादन प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता. या सगळ्या घडामोडींचा परिणाम आता खेळणी, बाटलीबंद पाणी आणि प्लास्टिकवर आधारित इतर वस्तूंच्या किमती वाढण्यावर होणार आहे.
मुंबईतील वर्सोवा भाईंदर रस्ते प्रकल्पाकरता 45,000हून अधिक कांदळवने हटवायला मुंबई महापालिका परवानगी देणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी नकार दिला. या 45,000 कांदळवनांपैकी सुमारे 9,000 कांदळवनं कायमस्वरूपी तोडली जाणार आहेत. या पायाभूत सुविधा प्रकल्पांकरता महानगरपालिकेला 20,000 कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित आहे. आरे ते कप परेड भुयारी मेट्रो 3 मार्गिकेवर दूरसंचार पायाभूत सुविधा करार रद्द करण्याचा निर्णय MMRCनं घेतला आहे. त्यामुळे या मेट्रो मार्गिकेवरील काही स्थानकांमध्ये मिळणारे मोबाईल नेटवर्क आता पूर्णपणे गायब होणार आहे. त्यातून प्रवाशांना मोबाईल नेटवर्क विनाच प्रवास करावा लागणार आहे. 6 दशकं जुना आयकर कायदा इतिहास जमा होणार आहे. केंद्र सरकारनं आयकर अधिनियम 2025 अंतर्गत नवीन नियमांची अधिसूचना शुक्रवारी जारी केली. येत्या 1 एप्रिल 2026 पासून नवे नियम लागू होतील. नव्या नियमांमुळे करप्रणाली अधिक सोपी आणि सुटसुटीत होणार असली तरी पारदर्शकता वाढवण्याकरता काही कडक अटीही घालण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र आणि विशेषतः पुणे जिल्हा हा कोरियन उद्योजकांकरता गुंतवणुकीचा प्रमुख केंद्र म्हणून उदयास येतो आहे. ऑटोमोबाईल आणि उत्पादन क्षेत्रामध्ये उद्योग उभारण्याकरता कोरियन गुंतवणूकदार अत्यंत सकारात्मक आहेत. 40पेक्षा जास्त कंपन्यांनी आगामी काळामध्ये जमीन खरेदीकरता उत्सुकता दर्शवलेली आहे. दादर पश्चिमेकडील रेल्वे स्टेशन परिसर शिवसेना भवन ते कामगार क्रीडा भवन पर्यंत जुन्या चाळींचा पाणी प्रश्न आणि पुनर्वसन फेरीवाले वाहतूक कोंडी अस्वच्छता प्रदूषण या समस्या गंभीर आहेत. त्या सुटत नसल्यानं तिथले रहिवासी त्रस्त आहेत. पाण्याचा कमी दाब अनियमित पुरवठा अशा समस्या भेडसावत असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. या समस्या सोडवण्याचं आव्हान मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांच्या पुढे आहे. विलेपार्ले स्टेशन परिसर आणि DJ रोड भागामध्ये बेकायदा उभारलेल्या बांधकामावर पालिकेनं शुक्रवारी कारवाई केली. हा परिसर मोकळा झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 2025-26 या आर्थिक वर्षाच्या अखेरीस वीज देयक न भरलेल्या ग्राहकांविरोधात महावितरणनं कारवाईचा बडगा उगारलाय. फेब्रुवारी आणि मार्च 2026 या 2 महिन्यांमध्ये भांडूप परिमंडळामध्ये 1,05,144 थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. युद्धामुळे निर्माण झालेली महागाई थेट मुंबईतील कष्टकरी जनतेच्या ताटापर्यंत पोहोचली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तीव्र टंचाईमुळे शहरातील रस्त्यांवरील खाद्यपदार्थ विक्रेते अडचणीत आलेले आहेत. चहाच्या कटिंगपासून ते जेवणाच्या थाळीपर्यंत सगळेच पदार्थ महागले आहेत. गेल्या आठवड्याभरामध्ये मोमोज, फ्रँकी आणि दाबेलीच्या दरामध्ये 5 ते 10 रुपयांची वाढ झालेली आहे. तर मुंबईकरांचा अविभाज्य भाग असलेला कटिंग, चहा आणि वडापाव सुद्धा आता महाग झाला आहे. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्याकरता मुंबई सायबर गुन्हे शाखेनं कारवाई करत सिम कार्ड विक्रेत्यांमार्फत सुरू असलेल्या गैरवापराचा पर्दाफाश केला. विविध विभागांमध्ये 5 सिम कार्ड विक्रेत्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. काही सिम कार्ड विक्रेते ग्राहकांच्या आधार कार्डचा गैरवापर करून त्यांच्या नावावर एकापेक्षा अधिक सिम कार्ड सुरू करत होती. त्यामुळे नागरिकांनीही सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. कल्याण पालिका क्षेत्रात एका श्वान निर्बीजीकरण केंद्र सुरू आहे आणि दुसरं डोंबिवलीमध्ये सुरू केलं जाणार आहे. दोन्ही केंद्रांमध्ये 18,000 श्वानांवर निर्बीजीकरण करणं शक्य होणार आहे. तसंच डोंबिवलीमध्ये भटक्या श्वानांकरता निवारा केंद्र तसंच मृत प्राण्यांची विल्हेवाट लावण्याकरता केंद्र उभारलं जाणार आहे, असं आयुक्त अभिनव गोयल म्हणाले. जळगावच्या चाळीसगाव, भडगाव, पाचोरा या तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे रब्बी पिकांचं नुकसान झालं. हजारो हेक्टरवरील मका, ज्वारी, गहू यासह अनेक पिकं जमीनदोस्त झाली. शेतकरी हवालदिल झालाय. प्रशासनाकडून पंचनामे सुरू करण्यात आले. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये जंगली हत्तींचा पुन्हा धुमाकूळ बघायला मिळतोय. हत्तींच्या कळपानं मका, मिरची आणि भाजीपाला पिकाचं मोठं नुकसान केलं. गेल्या 2 दिवसांपासून हत्तींच्या हालचाली सुरू असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वनविभागानं गस्त वाढवून ड्रोनच्या माध्यमातून हालचालींवर लक्ष ठेवलं असून नागरिकांना सतर्क रहा असं सांगितलंय. ग्रामीण भागामध्ये बिबट्याच्या वावरामुळे आधीच भीतीचं वातावरण आहे. आता कडक उन्हासह लोडशेडिंगची समस्या सुद्धा नागरिकांना भेडसावते. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असताना वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अभ्यासात अडथळे निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके यांनी महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेतली. परीक्षा काळात लोडशेडिंग बंद करण्याची मागणी त्यांनी केली. ग्रामीण भागात बिबट्याच्या वावरामुळे भीती आहे. कडक उन्हात नागरिक त्रस्त आहेत. लोडशेडिंगमुळे अधिकच विद्यार्थ्यांचे हाल होतील असं निलेश लंके म्हणाले.
अवकाळी पावसानं मालेगावच्या दाभाडी भागात पिकांचं मोठं नुकसान केलं. नुकसानीची पाहणी करण्याकरता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे थेट नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या बांधावर गेले. यावेळी त्यांनी सवंदगाव, रावळगाव या भागाला भेट दिली. सरकार तुमच्या पाठीशी आहे असं आश्वासन नागरिकांना दिलं, शेतकऱ्यांना दिलं. सांगलीच्या विटा इथल्या नागेवाडी इथं बगाड पळवण्याचा सोहळा उत्सवात पार पडला. 250 वर्षांहून अधिक काळापासून नागेवाडी इथं नागनाथ देवाच्या यात्रेनिमित्त नवस फेडण्याकरता बगाड पळवलेले जातात आणि या निमित्तानं 250हून अधिक बैल जोड्या देखील बगाड सोहळ्याकरता दाखल होत असतात. यात्रेच्या निमित्तानं लाखो भाविकांनी नागेवाडी इथं हजेरी लावली. अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. 19 आणि 20 मार्चला 2 दिवसांमध्ये जिल्ह्यातील तब्बल 74 महसूल मंडळांमध्ये पावसाची नोंद झाली. सरासरी 18 मिलीमीटर पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसला. शेतकरी अडचणीत आहे, त्यामुळे शासनाकडून मदतीची मागणी करतोय.